अमू, चहा. खूप बरं वाटलं तुझ्या हातचा चहा पिऊन. अगदी पूर्वीसारखं. काही झालं तरी आईचं घर ते आईचंच घर ना का. सासरी कितीही सुख असली तरी आईच्या हातचा आयता चहा तिथे नाही मिळत. काय ग, काय झालं? काही नाही अगं, आमच्या घरी ना अण्णांना नेहमी करकरीत पेपर लागतो. त्यामुळे बाकीचं कोणी त्यांच्या आधी पेपरला हातही लावत नाही. सासरच्या सवयी अशा काही भिनतात ना अंगात. माहेरी आलं तरी जाता जात नाहीत. फार विचार करू नकोस. गरम गरम चहा घे आणि ताजा ताजा पेपर वाच. काय ग, काय झालंय? काही बातमी आहे का? वाच तरी. प्रतिष्ठित घाडगे कुटुंबावर सुनेने केला अत्याचाराचा आरोप. काय? मुन्नासाहेब घाडगे आणि माईसाहेब घाडगे यांनी मुलीवर दबाव आणून हे लग्न करण्यास तिला भाग पाडलं, ते केवळ आपल्या नातवाचं प्रेम प्रकरण झाकण्यासाठी. अशा रीतीने ज्याचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे, अशा आपल्या नातवाशी लग्न लावून घाडग्यांनी अमृताची मोठीच फसवणूक केली आहे. आणि लग्नानंतर 8 महिन्यांनी तिचा नवरा अक्षय घाडगे तिला टाकून कियारा सावंत या त्याच्या विवाहित प्रियसीकडे निघून गेला आहे. आणि या सगळ्यात कमाल केली ती अक्षय घाडगे यांनी. आपली पत्नी अमृता हिच्याबरोबर 8 महिने संसार करून कियारा सावंत या विवाहितेसाठी त्यांनी पहिलं लग्न कायदेशीररित्या न मोडता घर सोडून कियारा यांच्या बरोबर अवैध संसार थाटला आहे. यांची हिम्मत. विश्वासाचं दुसरं नाव घाडगे अँड सन्स असं आजपर्यंत म्हटलं जात होतं, परंतु या घटनेनंतर विश्वासघाताचं दुसरं नाव घाडगे अँड सन्स असं म्हणण्याची वेळ आली आहे.